नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, सर्वप्रथम न्यूज डंका हे जे यूट्यूब चॅनल आहे ते आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आमच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांची माहिती, वेगवेगळ्या विषयांचं विश्लेषण हे नियमितपणे केलं जात असतं आणि आपल्यापर्यंत ते पोहोचावं यासाठी न्यूज डंका हे सबस्क्राईब करणं आवश्यक आहे। तेव्हा तुम्ही ते आवर्जून सबस्क्राईब करा। आता आपण विषयाकडे वळूया। नाशिकमध्ये जो कॉर्पोरेट जिहादचा प्रकार घडलेला आहे याविषयी आपण रोज वाचतोय, रोज त्याविषयीची नवीन नवीन माहिती समोर येते। या सगळ्या प्रकारामध्ये आतापर्यंत 8 लोकांना पकडण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये एक मुस्लिम तरुणीसुद्धा सहभागी आहे। निदा खान असं तिचं नाव आहे आणि तिचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग होता असं म्हटलं जाते, असे आरोप आहेत। सध्या तरी ती फरार असल्याचं समोर आलेलं आहे, अजूनही ती सापडत नाही आहे। पण या संदर्भामध्ये ज्या ज्या मुली पीडित होत्या त्याच्यापैकी अनेक तक्रारी आलेल्या आहेत आणि त्या तक्रारींच्या अनुषंगाने पोलीस जे आहेत ते तपास करत आहेत। वेगवेगळ्या प्रकारे हा सगळा तपास चालू आहे, काय काय घडलेलं आहे सगळी माहिती गोळा केली जाते आणि याच्यामध्ये ज्या गोष्टी समोर आल्या त्या पद्धतीने कॉर्पोरेट जिहाद म्हणजेच इथे धर्मांतरण हे घडत होतं TCS या कंपनीच्या BPOमध्ये आणि त्या धर्मांतरणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवणं किंवा दबाव आणणं आणि एखादं तरुणी जी आहे ती नवीनच त्या ठिकाणी जॉईन झाली असेल तर तिला वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक करणं आणि तिला एक प्रकारे जाळ्यात ओढणं आणि इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी तिची तयारी करून घेणं, अशा पद्धतीचे सगळे जे प्रयत्न होते ते त्या ठिकाणी चालत होते, अशा पद्धतीचे आरोप आहेत। आता या ठिकाणी जो एक तरुण याच्यामधला मुस्लिम तरुण ज्याला पकडण्यात आलेला आहे तो म्हणजे दानिश शेख, त्याच्या आईचं एक स्टेटमेंट, एक वक्तव्य जे आहे ते घेण्यात आलं होतं। मौलाना लगते हमारे इस्लाम में आने के वास्ते और मौलाना लगते, 2 गवाह लगते, वो लोग यानी हमारे यानी मुसलमान बनाते। ऐसा नॉर्मली उसने बात करी और नॉर्मली बोलने पे धर्म परिवर्तन में नहीं आता। उसको यानी हमारा मजहब है ना पसंद था, इस्लाम। तो बार बार मेरे लड़के से पूछती थी कि तुम्हारा मजहब अच्छा है नहीं, क्या ड्रेस पहनते वो करते। तो उसके ऐसा बोलने पे नहीं उसने बदलाव करी, उसने बस ऐसा नॉर्मली पूछी मेरे लड़के से, तो नॉर्मली उसने बोला तो वो उसने चेंज करी, यानी नहीं कि उसका रहन सहन। बाकी यानी वो इस्लाम में पूरी थोड़ी आई वो ना, मेरे बच्चे ने पूरा करा। अभी फ्रेंड था उसका तो नॉर्मली बात चलती थी उनकी हंसी मजाक में ऐसा। आणि त्यावेळेला ती स्वाभाविकपणे या ठिकाणी म्हणते की तिचा मुलगा जो आहे दानिश शेख हा या सगळ्या प्रकरणामध्ये निर्दोष आहे, त्याने काही केलेलं नाही, हे स्वाभाविकपणे एक आई या नात्याने ती म्हणते। अशाच पद्धतीने निदा खान जे आहेत तिचेसुद्धा नातेवाईक, तिचे वडील ही आपली मुलगी कशी निर्दोष आहे हे सांगते। पण इथे दानिश शेखची आई जेव्हा हे सांगते त्यावेळेला ती म्हणते की जर धर्मांतरण करायचं असेल तर इस्लाममध्ये मौलानाची आवश्यकता असते, त्याच्या उपस्थितीमध्येच हे धर्मांतरण होऊ शकतं, अन्यथा होऊ शकत नाही। असं सांगतानाच ती म्हणते की त्या ठिकाणी म्हणजे ती कंपनीचा उल्लेख तिने केलेला नाही, पण ती म्हणते जी मुलगी याच्यामध्ये आपल्या मुलाशी बोलायची किंवा त्याच्याशी तिची मैत्री होती तर ती मुलगी जी आहे तिला इस्लामबद्दल आकर्षण होतं, इस्लाम धर्म तिला आवडत होता, त्याविषयीच्या वेगवेगळ्या परंपरा ज्या आहेत किंवा प्रथा असतील या जाणून घेण्याची तिला उत्सुकता होती आणि त्यातून ही तरुणी जी आहे ती माझ्या मुलाला विचारायची। तर या ज्या दानिश शेखच्या आई आहेत ह्या स्पष्ट करतात, ह्या त्या ठिकाणी सांगतात की माझा मुलगा जो आहे तो निर्दोष आहे, पण त्याच्याकडे जी मुलगी यायची तिला इस्लामबद्दल आकर्षण होतं आणि त्यामुळे इस्लामबद्दल आकर्षण असल्यामुळे ती सातत्याने ती माहिती विचारायची, आपल्या या इस्लाममधल्या परंपरा प्रथा याविषयी तिला काहीतरी उत्सुकता होती, ते विचारण्याचा प्रयत्न करायचे आणि तेव्हा आपला मुलगा तिला माहिती द्यायचा। त्या व्यतिरिक्त त्याने काहीच केलं नाही, त्यातून तिच्यामध्ये बदल झाला किंवा ती बदलून गेली पूर्णपणे। आता बदलून गेली म्हणजे तिने धर्मपरिवर्तन केलं वगैरे असा काही उल्लेख तिने केलेला नाही, पण त्यातून ती बदललेली आहे।
हे या दानिश शेखची आई सांगते. आणि हे सगळं जे आहे त्याच्यामध्ये याचा अर्थ असा नव्हे की ती मुलगी जी आहे ती पूर्णपणे धर्मांतरित झाली असाही दावा ही जी आई आहे दानिश शेखची ती करते. आणि हे सगळं कुठेतरी हसत खेळत सुरू होतं. एकमेकाला फक्त असंच काहीतरी विचारायचं, त्याच्यातून माहिती द्यायची, एवढ्यापर्यंतच हे होतं. आता दानिश शेखची आई जे सांगते याच्यावरनंही स्पष्ट होतं की या कंपनीमध्ये दानिश शेख या त्याच्या पद्धतीने अनेक जे काही तरुण होते, मुस्लिम तरुण जे या सगळ्या प्रकरणामध्ये आहेत, ते कुठेतरी अशा पद्धतीची माहिती देत होते. हेच स्वतः दानिश शेखची आई कबूल करते की माहिती दिली जात होती, त्याच्याशिवाय काहीच होत नव्हतं. म्हणजे ती मुलगी जशा पद्धतीने इस्लामबद्दल काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करते ते याचा अर्थ तिला अचानक काय इस्लामबद्दल आवड निर्माण झालेली नसणार. कोणीतरी निश्चितच तिला त्याविषयी सांगितलं असेल, सातत्याने तिला त्याबद्दल माहिती दिली असेल, त्यातून तिला त्याबद्दल उत्सुकता वाटली असेल, म्हणून तिने कदाचित ते विचारलं असेल. आणि ते विचारल्यानंतर त्याच्याबद्दल पुन्हा माहिती देणं, त्या धर्माबद्दल माहिती देणं, त्या धर्माबद्दल आणखी चांगल्या गोष्टी सांगणं, आणि कदाचित ते सांगत असताना अन्य धर्म, विशेषतः हिंदू धर्मामध्ये जे काही आहेत प्रथा परंपरा त्या कशा चुकीच्या आहेत की त्याच्यापेक्षा आपल्या प्रथा परंपरा कशा चांगल्या आहेत हे सांगण्याचाही प्रयत्न झाला असणारच. तेव्हा नुसतं हसत खेळत माणसं वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतात. आपण वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये बघतो, तिथे कोणी हिंदू व्यक्ती जी आहे ती दुसऱ्याला हिंदू धर्म आमचा कसा आहे हे सांगण्यासाठी जात नाही. साधारणपणे असंच आपल्याला दिसतं. एखादा विषयावरनं चर्चा झाली असेल तर त्याच्यात सांगितलं जाऊ शकतं, त्या मुद्द्यांवर बोललं जाऊ शकेल. पण सर्वसाधारणपणे कोणी येऊन त्या धर्माबद्दल चर्चा होते, एकमेकाला धर्माबद्दल सांगणं, आपल्या धर्माबद्दल काहीतरी चांगलं मत तयार करणं एखाद्या व्यक्तीचं, हे कुठेही कार्यालयांमध्ये होताना दिसून येत नाही. पण दानिश शेखची आईच स्वतः सांगते की असं इथे घडलेलं आहे की ती मुलगी जी आहे तिला त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता, इस्लाम धर्म जाणून घेण्याची तिची इच्छा होती, आणि त्यासाठी ती आपल्या मुलाकडे जात होती आणि आपल्या मुलाने ती माहिती दिली. म्हणजे स्वाभाविकच या संपूर्ण कार्यालयामध्ये अशा पद्धतीने इस्लाम धर्माची चर्चा करणं, त्याविषयी माहिती देणं हे होत होतं. आता ही कदाचित पूर्ण माहिती या दानिश शेखच्या आईने दिलेली नाही की नेमकं खरोखरच या मुलीला इस्लाम धर्माबद्दल एवढं आकर्षण का निर्माण झालं असेल, का म्हणून ती त्या मुलाला विचारायला आली. जर ती विचारायला आली याचा अर्थ तिचा इस्लामशी त्याच्या आधी कधी संबंध आला नसणार. मग ती अचानक त्या मुलाला विचारायला का आली, याचा अर्थ कुठेतरी अशा पद्धतीने चर्चा होत असणार इस्लामबद्दल, आणि मग त्याच्याविषयी जे कुतूहल निर्माण झालं ते कुतूहल जे आहे त्या पोटी ती मुलगी जी आहे ती ते विचारायला गेली. आणि याचा अर्थ असाच आहे की इथे अशा पद्धतीने हिंदू मुली असतील तर त्यांना इस्लामबद्दल काही गोष्टी सांगणं, मग रोजे कसे ठेवायचे सांगितलं जात असेल, नमाज कसा पढायचा सांगितलं जात असेल, किंवा बुरखा घालणं किती आवश्यक आहे, ते कसं सुरक्षित वाटतं त्याच्यामुळे हेही सांगितलं जात असेल. आणि त्यातूनच त्या मुली ज्या आहेत त्या हळूहळू या सगळ्या इस्लाम धर्मामधल्या परंपरा प्रथा या पाळायला सुरू झाल्या. कुठेतरी आपल्या घरापासून दूर होण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आता त्यातल्या किती मुली धर्मांतरित झालेल्या आहेत किंवा माहिती नाही, पण सदर मुली जिची चर्चा किंवा जिचा उल्लेख या दानिश शेखची आई करते त्या मुलीच्या बाबतीत तरी हे घडलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ या कार्यालयामध्ये हे घडत होतं हे स्पष्ट होतं ना, अशा पद्धतीने चर्चा होत होती. आता त्याचं पूर्ण सत्य काय आहे हे समोर येईल जेव्हा पोलीस आता तपास करतायत. या तपासामध्ये ही सगळी माहिती जी आहे ती गोळा केली जाते. त्याच्यात काय नेमकं त्यांना सापडलेलं आहे, या सगळ्या पकडलेल्या तरुणांकडून कोणती माहिती आली हे माहिती नाही अजून, ते काय सांगण्यात आलेलं नाही. किंवा ज्या मुलींनी या तक्रारी केलेल्या आहेत, पीडित आहेत, त्यांनी काय काय आणखी माहिती दिलेली आहे, त्याच्या संदर्भातले कोणते पुरावे पोलिसांच्या हाती लागले ते माहिती नाही. पण दानिश शेखची आई मात्र सांगते की अशा पद्धतीने घडत होतं. पण ती सांगताना हे सांगते की हे सगळं हसत खेळत होतं, याच्यामुळे काय कोणी धर्मांतरित होत नाही. कारण धर्मांतरित करण्यासाठी एका मौलानाची आवश्यकता असते. आता मौलाना काय त्या ऑफिसमध्ये येणार नाही, पण एकदा का जाळ्यात माणूस सापडला, एखादी तरुणी सापडली की बाबा हिला आता इस्लामबद्दल एक रस निर्माण झालेला आहे, इस्लाम जाणून घेण्याची, इस्लाम
इस्लामला आत्मसात करण्याची किंवा इस्लाम धर्म स्वीकारण्याची अशी तिची इच्छा आहे हे एकदा स्पष्ट झालं की मग ते कदाचित त्या मुलीला मौलानाकडे घेऊन जात असतील. तिथे जाऊन मग कदाचित ती धर्मांतरितही होईल. ती कदाचित त्या तरुणाशी किंवा कुठल्याही तरुणाशी विवाह करायला मोकळी होईल. हे सगळं पुढचे टप्पे आहेत. पण ऑफिसमध्ये ही जी काही हसत खेळत चर्चा आहे, हसत खेळत चर्चा ही वेगवेगळ्या विषयांवर होत असते. वेगवेगळ्या चांगल्या आठवणी, खाण्यापिण्यावर चर्चा होते, कामाच्या संदर्भात चर्चा होते, एकमेकाच्या छंदांविषयी चर्चा होते. धर्माविषयी चर्चा कोणी हसत खेळत करत नाही. तेव्हा हा जो एक प्रकारचा आपण म्हणू की हा पुरावाच आहे की या ऑफिसमध्ये हे सगळं घडत होतं. हे स्वतः दानिश शेखची आईच म्हणते. हे कोणी केवळ त्या मुलींनी केलेल्या तक्रारीत म्हटले असं नाही, त्या तक्रारीमध्ये ते म्हटलेलंच आहे. पण स्वतः दानिश शेखची आईच सांगते की असं असं घडत होतं आणि ते सगळं हसत खेळत होतं, त्याच्यामुळे काही ती धर्मांतरित झालेली आहे असं म्हणता येत नाही. पण चर्चा तर होत होती ना. या मुद्द्यांवर चर्चा करण्याची तिथे काय आवश्यकता आहे? कार्यालयामध्ये या सगळ्या मुद्द्यांची धर्माच्या आधारावर त्या धर्मामध्ये काय म्हटलंय, मला त्या धर्माबद्दल जाणून घ्यायचं आहे आणि तो व्यक्ती कोणी त्या धर्माबद्दल सांगतोय, हे सगळं कार्यालयात कसं काय घडतं? याचा अर्थच कार्यालयामध्ये सर्रास होत असणार, अनेक जण त्याच्यामध्ये सहभागी असणार, वेगवेगळ्या टप्प्यांवरही माहिती दिली जात असणार. वेगवेगळ्या टप्प्यातून गेल्यावर ती व्यक्ती एकदा जाळ्यात सापडली की पुढच्या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात केली जात असणार. हेच सगळं याच्यातून स्पष्ट होतं. म्हणजे हा एक पुरावा आहे. ही जी काही दानिश शेखची आई सांगते हा एक प्रकारचा पुरावा आहे आणि त्याच्या अनुषंगाने पोलिसांनी आता तपास करायला पाहिजे. याच्यातून जी काय माहिती मिळाली आहे तीच जाऊन आता त्या आरोपींना विचारणं किंवा या दानिश शेखच्या आईची चौकशी करणं की ही नेमकी माहिती, संपूर्ण माहिती काय आहे हे विचारणं आवश्यक आहे. त्यातूनच हा सगळा जो काही प्रकार आहे कॉर्पोरेट जिहादचा, हे जे काय रॅकेट आहे धर्मांतरणाचं, हे सगळं उघड होऊ शकेल. तुम्हाला या संदर्भात काय वाटते जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.